नाशिक जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध अंकाई टंकाई हे महाराष्ट्रातील 2 जुडे किल्ले येवला तालुक्यात स्थित आहे। हे दोन्ही किल्ले एकाच डोंगरावर असून एका खिंडीने वेगळे झाले आहेत। तसेच या किल्ल्यांवरून पूर्वीचा सुरत औरंगाबाद व्यापारी मार्ग दिसतो। त्यामुळे या मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती। अंकाई टंकाई किल्ल्यावर आपल्याला खूप प्राचीन काळातील इतिहास पाहायला मिळतो। तसेच या किल्ल्यावर अगस्ती ऋषींचा आश्रम, जैन लेणी आणि ब्राह्मणी लेणी आहेत, ज्यामुळे या किल्ल्यांचे अतिप्राचीनत्व सिद्ध होते। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट ब्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण सह्याद्रीला एक्सप्लोर करण्यासाठी आलो आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे नाशिक मध्ये स्थित असलेली सातमाळ रांगेमधला अंकाई टंकाई हा प्रसिद्ध किल्ला। अंकाई टंकाई किल्ल्यावर पोहोचणे एकदम सोपी आहे। इथे पोहोचण्यासाठी सर्वप्रथम नाशिक मध्ये यावे। नाशिक पासून सर्वात जवळ असलेले शहर मनमाड इथे यावे। मनमाड पासून 10 किलोमीटर अंतरावर या किल्ल्याचा बेस विलेज अंकाई हे गाव आहे। आणि जर आपल्याकडे स्वतःची व्हेकल असणार तर गुगल मॅपच्या मदतीने आपण इथे इझिली येऊन पोहोचू शकतो। मेन हायवे पासून थोडा समोर आलो आणि इथं आपल्याला पार्किंगची जागा दिसत आहे, जिथं आपण आपल्या गाड्या पार्क करू शकतो। पार्किंग केलेल्या जागेपासून समोरच आपल्याला 2 किल्ले दिसत आहे आणि मधात वी खाच दिसत आहे। या दरीच्या डाव्या बाजूला अंकाई किल्ला आहे आणि दरीच्या उजव्या बाजूला टंकाई किल्ला आहे। किल्ल्याच्या सुरुवातीपासून आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात। याच पायऱ्यांवर भेटलेल्या काकांनी गडाबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली। ज्या जागेवर गाडी पार्किंग केलो याच्या सुरुवातीपासूनच आपल्याला पायऱ्या दिसत आहेत। या पायऱ्या थेट आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातील। अगस्ती ऋषीचं माहिती आहे तुम्हाला काय? रामाला ज्यावेळेस वनवासाला जायचं होतं त्यावेळेस रस्ता हा अगस्ती ऋषीने सगळा सांगितला त्यांना, कसं जावं लागेल, काय जावं लागेल, तुम्हाला काय काय भेटेल। ओके, म्हणजे अगस्ती ऋषी ऑलरेडी तिथे फिरलेले हो होते। हो 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 श्रावण महिन्यात इथं विशिष्ट महत्व असतं। सोमवारच्या दिवशी जास्तच महत्व असतं इथं। बोलत बोलत थोडंसं समोर आलो आणि समोर आल्याबरोबर आपल्याला दिसून राहिला आहे भला मोठा अंकाई किल्ला। ह्या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्यावरून समोर गेलो ते 2 किल्ले दिसत आहे। हा अंकाई किल्ला, टंकाई किल्ला आणि याच्या मधात आहे व्ही आकाराची खाच। अंकाई आणि टंकाई किल्ला एकाच डोंगर रांगेतील 2 जोड किल्ले आहेत। या किल्ल्यांना वेगळं करते ते म्हणजे व्ही आकाराची दरी। पायथ्यापासून समोर जाणाऱ्या पायऱ्या आपल्याला थेट व्ही आकाराच्या दरीमध्ये घेऊन जाते, जिथून अंकाई आणि टंकाई किल्ल्याकडे जाणारे 2 मार्ग विभागले जातात। 50 ते 70 पायऱ्या जर चढून थोडंसं वर गेलो या किल्ल्याच्या बेसवर असलेल्या लेण्यांजवळ जाऊन पोहोचतो। पायऱ्यांच्या सुरुवातीलाच एक भग्न अवस्थेत असलेलं मंदिर पाहायला मिळालं, जिथे आमच्या हातातून एक चांगलाच कांड होणार होता। मित्रांनो, अंकाई किल्ल्याचे तुम्ही बरेच ब्लॉग बघितले असेल। प्रशील तुम्हाला जे दाखवणार आहे एक नवीन ठिकाण दाखवणार आहे। 50 पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्या डाव्या हाताला एक मंदिर आहे, जे की खंडित झालेलं आहे, जे आता थोडं मोडकळीत झालेलं आहे, त्याचं संवर्धन नाही आहे, ते तुम्ही नक्की बघा। थोड्याच वेळात या जागेवर असं काही पाहायला मिळणार होतं ज्याच्याने आमच्या दोघांचा थरकाप उडणार होता। त्या मंदिराजवळ तिथं ना आपल्याला असा बाईची खोपडी दिसली तिथं, म्हणजे केस आहे पूर्ण प्रॉपर लांब लांब केस असू शकते फक्त। पाय तर कापत होते। 50 पायऱ्या चढून आल्यावर जस्ट डाव्या बाजूला जर तुम्ही बघितले तिथं झाडाझुडपाच्या एकदम मधात तिकडेचे खांब दिसतील, स्ट्रक्चरवाले खांब, तेच मंदिर आहे। हे बघा, ओहो, आता झाडाझुडपं चांगलेच वाढले आहे। तर याच्या अंदर जातो म्हटलं तरी इथं साप वाप असला तर वांदाच व्हायचा। तिथं प्रवेशद्वार आहे, त्या जागेवर त्या प्रवेशद्वारातून एंटर केला तिथं बहुत सुंदर असं आपल्याला मंदिराचं खांब पाहायला भेटत आहे, स्ट्रक्चर भरले खांब झाडाझुडपाच्या मधात एकदम। हे पूर्ण मंदिर असं लपल्यासारखं झालं आहे। मंदिराच्या खाली वर आजूबाजूला चारही दिशेला नुसतं झाड दिसत आहे। मंदिराच्या थोडा जवळ जायचा प्रयत्न करू। आपल्याला मंदिराच्या जवळ जायचं होता, पण इथे झाडझुडपे वाढले होते। या झाडाझुडपांत असणाऱ्या जीवजंतूचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून निंजा टेक्निकचा वापर करण्यात आला। या टेक्निकच्या मदतीने पायवाटेवर असणारे साप, विंचू आजूबाजूला सरकतात, असं दादांनी आपल्याला सांगितलं।
मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला या झाडाझुडपाला पार करावं लागते. पण या झाडाझुडपातून जात असताना इथं वेगवेगळ्या प्रकारचे साप असू शकते, म्हणून असा झटकत समोर जा. तुटक्या प्रवेशद्वारातून समोर जाताच आपण जाऊन पोहोचलो मंदिराच्या खांबाजवळ, ज्या खांबावर खूप सुंदर कोरीव काम पाहायला मिळालं. वा, सुंदर मंदिर. तुम्ही बघू शकता मित्रांनो, याला कलर दिलेला आहे, परंतु क्लिअर कट दिसतं की कीर्तिमुखाचे किती सुंदर इथं नक्षीकाम केलेलं आहे. या खांबांवर चारही सगळ्या खांबाला सगळ्या बाजूने कीर्तिमुख कोरलेलं आहे. सध्या मंदिर हे थोडंसं पडक्या अवस्थेत दिसून राहिलं आहे आपल्याला. जर याचं प्रॉपर संवर्धन झाला तर अंकाई टिंकाई किल्ल्याच्या एकदम बेसवरच आपल्याला बहुत सुंदर असा शिल्प नाही म्हणतात, बहुत सुंदर असा मंदिर पाहायला भेटू शकते. पण सध्या याचं संवर्धन नाही आहे आणि झाडं झुडपं पण पूर्णपणे वाढून आहेत. त्याच्यानंतर दगड पण, हे जे छत दिसतंय इथं, छत पण पडलेलं दिसत आहे. हे दगड दिसतंय ना, 1-2 झटक्यानंतर ते पडू पण शकते. आपण या मंदिराच्या कानाकोपऱ्याला चांगल्याने एक्सप्लोर करत होतो की तितक्यातच झाडाझुडपात असलेल्या बाईच्या केसांवर आपली नजर गेली. कोणीतरी या जागेवर बाईचा गळा कापून फेकला हे पाहून आम्ही दोघेही शॉकच झालो. त्याच्यामध्ये पटली माझी काशी ना, काय साफसूफ असेल तर नाही, केस आहे, केसाची कवटीच आहे. माकडाच माणसं बाईची म्हणजे चेहरा दिसतो का? नाही, चेहरा नाही, मग फक्त कवटी आहे, केस आहे. असे कसे राहील? तसे तर आहे. फोटो घेतो तू बघितलंय तर. मोठी हिम्मत करून जवळ जाऊन फोटो घेतलो. या फोटोमध्ये बाईचे केस स्पष्ट दिसत होते. या झाडाझुडपात कोणाचं डोकं कापून फेकलं की काय असा संशय येताच सोबत असलेल्या दादाने लोकल व्यक्तीकडे धाव घेतली. त्या मंदिराजवळ तिथं ना आपल्याला असा बाईची खोपडी दिसली तिथं, म्हणजे केस आहे पूर्ण प्रॉपर लांब. माहिती नाही एक्झॅक्ट काय आहे ते. महेश दादा तर गेला, कोणाला तरी बोलवाल 3-4 लोकांना. आणि केस असू शकते फक्त, का असेल? पाहू, महेश दादा आल्यावर पाहू. या जागेवरचा किस्सा लक्षात येताच गावातील स्थानिक लोकांनी या घटनास्थळी धाव घेतली. महेश दादांना काही गाववाल्यांना बोलवून आणलं, बघू आपण का तिथं एक्झॅक्ट काय आहे. यातील काही लोकांचं म्हणणं होतं की ते नरबळी दिला असावा. इकडून असं झालं का? इकडून दिसेल का? हो दिसल. नाही, तिथून नाही दिसत. लोकांच्या तोंडातून नरबळी ऐकताच मनात धाकधूक सुरू झाली. त्या खांबच्या बिलकुल इकडे आहे. आणि जर या जागेवर खरंच असं काही निघालं तर सगळ्यात पहिले पाहणारे आम्ही दोघेच होतो. तिकडून जवळून दिसल. म्हणजे पोलीसवाले आता आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये नेणार की काय हा विचार मनात सुरू झाला. आपण जवळ नाही चाललो, आपल्याला भीती नाही वाटत, पण तरी जवळ नाही चाललो आपण. इथं या खांब्याच्या इथं. पण या केसांच्या जवळ जाताच काही भलताच मॅटर उघडकीस आला. तिथं काय तुम्हाला बोला कार्यक्रमच झाला. अरे 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 त्याला काढूनच टाक भाई, कोणी घाबरल, आम्ही घाबरलो. आणि अशा प्रकारे बाईची खोपडी वाटणारी गोष्ट नकली केसांचा सापडा निघाला. ते नकली LGBTQ समाजाचे जे लोक लावतात ना, असे डोक्यावर वीक लावतात, तो वाला वीक निघला. कार्यक्रम झाला. मला लग्न करता नाही करायचं काय, पण बरं झाला चेक केलं ना. पाय तर कापत होते, असं वाटलं की काय कोणाचा मुंडकाच आहे, पण आता डाऊट क्लिअर झाला. या पूर्ण झाडाझुडपाला पार करून जसं आपण बाहेर येतो, पुन्हा वापस येऊन पोहोचतो आपल्या मेन ट्रॅकवर, म्हणजे या पायऱ्यांवर. सुरुवातीला 70-80 पायऱ्या पार करताच
आपण जाऊन पोहोचतो गडाच्या पायथ्यावर असलेल्या लेणी समूहाजवळ. थोड्याशा पायऱ्या सोडून आपण जसा वर येतो, वर आल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोरच आपल्याला काही लेण्या पाहायला भेटून राहिल्या. या लेण्याच्या समोरच इथं आपल्याला एक पाण्याचा टाका पण दिसून राहिला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या गडावर लेणी खोदण्याची सुरुवात या जागेपासून झाली. पण कोरीव काम करण्यासाठी प्रॉपर कातळ दगड न मिळाल्याने सुरुवातीच्या 2 लेण्या अपूर्णच सोडण्यात आल्या. जे आपण लेणी पाहून राहिलो, सुरुवातीच्या या ज्या 2 लेण्या आहे या इनकम्प्लीट आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हाही कधी इथं लेण्या बांधण्याचं काम सुरुवात केलं असणार तेव्हा खोदकाम करत असताना जो प्रॉपर दगड पाहिजे तो दगड या जागेवर नाही लागला आणि म्हणून या ज्या सुरुवातीच्या लेण्या आहेत या इनकम्प्लीट आहे. या इनकम्प्लीट सोडलेल्या लेण्यांमध्ये आपल्याला प्रॉपर गुहा तसंच गुहांमध्ये पिल्लर पाहायला मिळतात. या इनकम्प्लीट लेण्यांना पाहिल्यानंतर याच्या जस्ट वर आपल्याला ओरिजिनल लेण्या पाहायला भेटते ज्या कंप्लीट झाल्या आहे. तर इथून आपण डाव्या बाजूला थोडं समोर जाऊ. या पायऱ्या थोड्याशा आहेत, 15-20 पायऱ्या. 15-20 पायऱ्या चढल्यानंतरच आपण त्या लेण्यांजवळ जाऊन पोहोचतो. सुंदर अजिंठा वेरूळच्या जशा लेण्या आहेत ना. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेण्या 2 स्तरांवर पसरलेल्या आहेत. खालच्या स्तरावर 2 गुहा आहेत, त्यापैकी एकही मूर्ती नाही. वरच्या स्तरावर 5 गुहा आहेत, ज्यात महावीरांची मूर्ती चांगल्या स्थितीत आहे. पहिल्या 2 लेण्या 2 मजलीच्या आहेत. त्याचे ओसरी, सभामंडप आणि गाभारा हे 3 भाग आहेत. दुसऱ्या लेण्याच्या ओसरीत डाव्या बाजूला यक्षाची मूर्ती आणि उजव्या बाजूला इंद्राणीची मूर्ती आहे. इंद्राणीच्या मूर्तीला भवानी मातेचं रूप देण्यात आलं आहे. हा जो गड्यातला पट्टा आहे हा सुरुवातीलाच बहुत जास्त त्रास देत आहे. इथं मानेवर असा हात ठेवू आपण, चालेल. या पायऱ्यांवरून वर चढल्यानंतर जसं आपण पहिल्या लेणीत गेलो तिथं आपल्याला देवीचं मंदिर पाहायला भेटला. त्या लेणीमध्ये आपल्याला देवीची मूर्ती पाहायला भेटली. त्या लेणीपासून जसं बाजूबाजूला जाऊ इथं बहुत साऱ्या लेण्या आहे. पण आता आपण चाललो एका मेन लेणीजवळ. आतमध्ये एक मोठी रूम आहे आणि या जागेवर खोदकाम करत असतील पहिल्याच्या काळामध्ये, पण हे इनकम्प्लीट राहिलेली लेणी आहे. त्याच्या जस्ट बाहेर इथं एंट्रन्स दरवाजा आहे आणि या दरवाजावर एकदम बारीक नक्षीकाम आहे. बघा दिसत आहे किती सुंदर. हे बघा याची फिनिशिंग बघा, फिनिशिंग. त्या अनकाई किल्ल्यावरती जेवढे शासन होऊन गेले त्या प्रत्येक शासनाचे प्रत्येक दशकाचे आपले एक दरवाजा आहे. इथं तुम्हाला 7 शासकांचे 7 दरवाजे मिळतील, ज्याच्यामध्ये सर्वप्रथम यादवकालीन गड बांधलेला होता त्या यादवांचा, त्याच्यानंतर आदिलशाही, निजामशाही, त्याच्यानंतर खिलजी, त्यानंतर आपल्या मराठ्यांकडे किल्ला होता, मराठ्यांनंतर मुघलांनंतर परत आपले पेशवाईनंतर इंग्रजांनी एक तोफगोळा या गावामध्ये डागला. त्याच्यानंतर किल्लेदारांनी हा गड इंग्रजांच्या सुपूर्द केला. अंकाई टंकाई हे जोड किल्ले
जवळपास 800 ते 1000 वर्षांपूर्वी बांधलेले असून या किल्ल्याचा भरपूर मोठा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. या किल्ल्यावर आजपर्यंत अनेक शासकांचे राज्य होऊन गेले, ज्यामध्ये प्रत्येक शासकांची निशाणी म्हणून आपल्याला प्रत्येक शासकांचा एक दरवाजा पाहायला मिळतो. या जागेवरच्या प्रत्येक लेण्या तर आपण चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर केल्याच आहेत. आता या लेण्या एक्सप्लोअर झाल्यानंतर आता आपण जाऊ वर मेन किल्ले कंप्लीट करण्यासाठी. थोड्या पायऱ्या चढून समोर जाताच आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसू लागते, जिथे 2 बुरुजांच्या सोबत गडाचा पहिला दरवाजा स्थित आहे. आपण खालून थोडंसं वर चढत आलो. या पायऱ्या पार करता समोर आपल्या डोळ्यासमोर भला मोठा असा एक आपल्याला दोन्ही बाजूला बुरुज दिसत आहे आणि या बुरुजाच्या मधात आपल्याला पहिला मुख्य प्रवेशद्वार दिसणार. प्रत्येक किल्ल्यावर जेव्हा कधी आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या जस्ट आतमध्ये पाहतो, आतमध्ये आपल्याला दोनही बाजूला सैनिकांना बसण्यासाठी जागा राहते. त्या जागेला देवडी म्हटले जाते. पूर्वीच्या काळात गडावरील सैनिक याच देवडीमध्ये बसून मुख्य प्रवेशद्वाराचं रक्षण करत असत. या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो व्ही आकाराच्या दरीमध्ये. आता या जागेपासून आपल्याजवळ 2 ऑप्शन आहे. आपण डाव्या बाजूला अंकाई किल्ल्यावर जाऊ शकतो किंवा उजव्या बाजूला आपण टंकाई किल्ल्यावर जाऊ शकतो. दोनही किल्ल्याला जाणारे जे रस्ते फुटतात ते या जागेपासून. सगळ्यात पहिले आपण अंकाई किल्ल्यावर जाऊ. अंकाई किल्ल्याला होऊ शकेल तेवढं चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करू. त्याच्यानंतर तिकडून आल्यानंतर आपण जाऊ टंकाई किल्ल्यावर. पहिल्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताच डाव्या बाजूला भली मोठी कातळकोरीव गुफा पाहायला मिळते. मातीनं बुजली आहे. कदाचित धान्य साठवण्यासाठी या गुफेचा उपयोग केला जात असावा. गुफेच्या बाहेर येताच आपण निघालो गडाच्या दुसऱ्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, जिथे आजही कातळकोरीव पायऱ्या पाहायला मिळतात. या जागेवर काही कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसत आहे आपल्याला, ज्याच्यावरून आपण समोर चाललो तर जाऊन पोहोचतो आपण दुसऱ्या मोठ्या दरवाजाजवळ. गडाचा दुसरा दरवाजा आपल्याला आजही भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतो. दुसऱ्या प्रवेशद्वारातून एंट्री केल्याबरोबर अजून आपल्याला 2 मोठ्या आकारात देवड्या पाहायला भेटत आहे. दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला देवडी पाहायला मिळाल्या 2. थोडंसं आतमध्ये आलो, इथं आपल्याला पुन्हा एक देवडी पाहायला भेटते आणि इथून पाहिलो तर आपल्याला पायऱ्या ज्या वर घेऊन जातील. पण वर जाण्या अगोदर दुसरा जो प्रवेशद्वार होता तिथं जर आपण चांगल्याने पाहिला तर या बाजूला आपल्याला पाहायला भेटते एक विहीर. याच विहिरीच्या पाठीमागे एक भली मोठी हिंदू लेणी पाहायला मिळते. यातील मुख्य लेण्यात वरांडा आणि एक गर्भगृह आहे. हे शैव लेणी असून गर्भगृहाच्या बाजूच्या भिंतीवर शिवाचे द्वारपार कोरलेले आहेत. लेण्याच्या बाहेरील बाजूस खांबांवर स्त्री शिल्पे असून यातील एक शिल्प हे गंगेचे आहे. आपण जे म्हणतो ना की बुद्धांचा अवतार म्हणजे विष्णूचा अवतार बुद्ध, हे त्यातल्या एक प्रकारे, कारण जय विजय हे तिथं आले. त्याच्यानंतर ह्या मूर्तीला 3 मुखे. सुंदर बहुत मोठ्या आकारामध्ये आपल्याला इथे लेणी पाहायला भेटून राहिले. दुसऱ्या प्रवेशद्वारातून जसं आपण प्रवेश केलो त्याच्यानंतर आपल्याला इथं बहुत मोठ्या आकारात लेणी पाहायला भेटते. आता आपण पायऱ्याद्वारे जाऊ तिसऱ्या दरवाजाजवळ आणि समोरचे पूर्ण दरवाजे कव्हर करू. या जागेवर दुसरा प्रवेशद्वारातून जसं वर आलो तसंच आपल्याला आता हा तिसरा प्रवेशद्वार दिसत आहे. पण हा बघा, याची कन्स्ट्रक्शन बघा किती जबरदस्त आहे. छोटासा साकार आहे पण असा पूर्ण कोरीव काम आहे जो आपल्याला थेट वर घेऊन जाईल.
या जागेवर एक दोरी पण दिली आहे, कारण हे एकदम स्टिफ आहे आणि चढत असताना आपल्याला थोडा बहुत त्रासही होऊ शकते. पावसामध्ये ही जागा एकदम स्लिपरी राहत असणार आणि म्हणून इथून जात असताना पाय सटकला नाही पाहिजे, म्हणून इथं बहुत मोठी दोरी बांधून आहे. सगळे दरवाजे पार करून आपण येऊन पोहोचलो शेवटच्या दरवाजाजवळ, जिथे लोखंडी गेट पाहायला मिळतो. इथं हा एक लोखंडी असा दरवाजा दिसत आहे. हा आता बसवण्यात आला आहे. असं लोखंडी कन्स्ट्रक्शन पहिलेच नव्हतं. या दरवाजातून प्रवेश करताच आपण जाऊन पोहोचतो गडाच्या सर्वोच्च भागावर. जसं आपण सातही दरवाजे पार करून वर येतो, वर आल्याबरोबर आपल्याला सगळ्यात पहिले पाहायला भेटते इथं पहिलेच्या काळातील दारोगोडाचं ठिकाण. हा जो कन्स्ट्रक्शन आहे हा पेशवेकालीन कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे पेशव्यांच्या काळांमध्ये या जागेची निर्मिती केली असावी. अंकाई किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर सपाट भूभाग आणि एक टेकडी पाहायला मिळते. भौगोलिक दृष्ट्या गडाचा बाले किल्ला आणि माची असे दोन भाग पडतात. माचीचा सपाट भागाचा विस्तार मोठा असून पठारावर असलेल्या छोट्या टेकडीला बाले किल्ला म्हटले जाते. किल्ल्याच्या वर आल्याबरोबर सगळ्यात पहिले आपल्याला पाहायला भेटत आहे पाण्याचा टाका. या जागेवर बघा किती जबरदस्त काम केलं आहे. हा जो पण पाण्याचा टाका होता त्याच्यावर विटाचं कन्स्ट्रक्शन लावलं आहे सध्याच्या काळात, कारण संवर्धनाचं काम झालं या जागेवर. आणि वरूनच जाडी लावली आहे, कचरा नाही पडला पाहिजे म्हणून. म्हणजे कोणी प्लास्टिकचा कचरा टाकते किंवा हव्यानं एखादी प्लास्टिक उडून याच्या अंदर नाही पडली पाहिजे. अंकाई किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर येताच सुरुवातीलाच गौशाळा पाहायला मिळते. या जागावर गौशाळा आहे, म्हणजे इथं तुम्हाला गाय पाहायला भेटणार. गडावर बिबट्या येऊन गायीला खाल्ले नाही पाहिजे म्हणून चारही बाजूला कुंपण बनवण्यात आलं आहे. इथं एक थोडासा असा कातळकडा आहे. या जागेवर एक पाण्याचा टाका आहे. भंडाराला चाललं, त्यांनी पण बघितलं. या पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच अगस्त्य ऋषींचा आश्रम पाहायला मिळते, ज्याचं दर्शन घेण्यासाठी भाविक दूरदूरून येथे येत असतात. एकदा का तुम्ही 7 दरवाजे पार केले ना, जसं आपण टॉपवर येऊन पोहोचतो त्याच्यानंतर सपाट भूभाग लागते. या सपाट भागावरूनच आपण जसं एंडिंगवर जातो तर आपल्याला बहुत अशी मस्त रेंज दिसते. गडाच्या सर्वोच्च भागावर लांबवर पठार परिसर पसरलेला असून गडाच्या मध्यभागी एक तलाव पाहायला मिळतो. गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून पश्चिम दिशेला गोरक्षनाथ, कात्रा किल्ला तसेच हडबीची शेंडी म्हणजे थम्सअप पिनॅकल असा परिसर दिसतो. तळ्याच्या अगोदर आपल्याला काही वास्तू पाहायला मिळते. थोडं समोर आल्यावर आपल्याला या जागेवर 2 पाण्याचे टाके पाहायला भेटत आहे. या पाण्याच्या टाक्याच्या जस्ट बाजूलाच आपल्याला इथं 4 स्ट्रक्चर दिसत आहे. हे 4 स्ट्रक्चर दुसरं तिसरं काही नसून हे 4 साधूंच्या समाध्या आहेत. वा वा मित्रांनो वा,
अंकाई किल्ला तर झाला आहे आपला पूर्णपणे कव्हर. आता आपण जात आहोत टंकाई किल्ल्यावर, ते समोर. आता आपण तिथं जाऊ आणि त्याला चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू. आपण पहिल्या दरवाज्यातून वर आलो आणि 7ही दरवाजे कव्हर करून वर गेलो. आता आपण चाललो आहोत डाव्या बाजूने इकडे वर टंकाई किल्ल्याकडे. टंकाई किल्ल्याकडे जात असताना किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळतो. पूर्वीच्या काळी हाच गडाचा मुख्य दरवाजा होता. टंकाई किल्ल्याकडे जाण्या पहिले आपल्याला इथे एक दरवाजा पाहायला भेटते, मनमाड दरवाजा म्हणते याला. अंकाई किल्ल्याचे 7 दरवाजे एक्सप्लोर करण्याच्या चक्करमध्ये मॅक्झिमम लोक या मनमाड दरवाजाला एक्सप्लोर करायचं विसरून जातात. हा दरवाजा आजही चांगल्या कंडिशन मध्ये पाहायला मिळतो. सूर्य मावळताना या बाजून बघा किती सुंदर दिसून राहिलाय. ते आहे हडबीची शेंडी, थम्सअप पिनॅकल. मागच्या 26 जानेवारीला आपण तो क्लाइंब केला होता. बहुत सुंदर आहे, पण त्या जागेचे दगड एकदम ठिसूळ आहे. किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार हा मनमाड दरवाजा म्हणून ओळखला जाते. या बाजूला जर आपण पाहिलो तर आपल्याला हा दरवाजा पाहायला भेटते. दरवाजाची रचना खूप सुंदर आहे आणि या दरवाजाला जॉईंट करण्यासाठी मोठमोठे आयताकृतीचे हे दगड यूज करण्यात आले आहे. आणि यानं जॉईंट करण्यासाठी इथं मधात स्पेशल पद्धतीचा एक केमिकल यूज करण्यात आला आहे. मनमाड दरवाजातून प्रवेश करताच उजव्या बाजूला आपल्याला देवडी पाहायला भेटते, जिथं पहारेकरी या जागेवर बसून या मुख्य प्रवेशद्वाराचं रक्षण करत होते. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच इथून आपण वर जातो आणि वर जाताच बाकीच्या दरवाजाजवळ जाऊन पोहोचतो. अंकाई किल्ल्याला एक्सप्लोर केल्यानंतर आपण निघालो टंकाई किल्ल्याला एक्सप्लोर करण्यासाठी. टंकाई किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर संपूर्ण सपाट भूभाग असून या पठारावर आपल्याला शिवकालीन मंदिर पाहायला मिळते. तसेच या मंदिरासोबत काही पाण्याच्या टाक्या सुद्धा पाहायला मिळतात. आणि होऊ शकेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने गडावरच्या प्रत्येक वस्तू दाखवण्याचा आज आपण प्रयत्न केलो. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा. होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारख्या अनेक भटक्या मंडळींना घरी बसल्या अशा ऐतिहासिक जागेचा आनंद उचलता येणार. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकनच सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.